नमस्कार, मी सेजल पुरवार. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आता वेळ झालेली आहे आज काय विशेषची. तर आज काय विशेषमध्ये नेमक्या कोणत्या विशेष घडामोडी बघायच्या आहे पाहूयात. कारण बऱ्याच काही महत्त्वाच्या घडामोडी आज घडणार आहे. त्यामध्ये पहिली बातमी जी आहे ती महाकुंभ मेळ्यातून असेल. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रयागराजच्या दौऱ्यावर आहे. त्रिवेणी संगमावर ते स्नान करणार आहेत आणि त्यांच्या या दौऱ्याबाबतचे सर्व अपडेट्स आपण आज काय विशेषमध्ये पाहूया. याशिवाय दुसरी बातमी राजधानी दिल्लीमधून आहे. कारण दिल्ली कुणाची हे देखील आज ठरेल. मतदानासंदर्भातले अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे. आज दिल्लीमध्ये मतदान पार पडतंय. तिसरी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बीड दौऱ्याबाबतची आहे. देवेंद्र फडणवीस हे आज पंकजा मुंडेंच्या बीडच्या दौऱ्यावर आहे. त्या ठिकाणचे देखील सर्व अपडेट्स आपल्याला वेळोवेळी जाणून घ्यायचे. मात्र आज काय विशेषच्या माध्यमातून देखील आपण या दौऱ्यासंदर्भातली माहिती जी आहे ती सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तर आज काय विशेष मधली पहिली विशेष बातमी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार ही चर्चा आहे. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश झालेला नाहीये. अधिकची माहिती या संदर्भात आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून. गणेश, गेल्या अनेक दिवसांपासूनची जी चर्चा रंगलेली आहे त्यामध्ये आता या भेटीने सुद्धा भर घातलेली आहे. नेमकं काय घडलं सविस्तर? नक्कीच काल रात्री आहे ते एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे आमदार आहेत यांनी खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी काही भेट घेतलेली आहे. मात्र मुख्य जरी कारण सांगितलं जात आहे की मतदारसंघातले काही विविध कामांसाठी खरं तर ही भेट होती. मात्र नसताना देखील काही दिवसापासून लोकसभा आणि विधानसभेपासून एकनाथ खडसे आहे ते भाजपमध्ये येतील असं सांगितलं जात होतं. मात्र स्थानिक नेत्यांचा कुठेतरी एकनाथ खडसे यांना विरोध आहे आणि त्याचमुळे कुठेतरी त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकलेला नाही असंच एकंदरीत चित्र म्हणावं लागणार आहे. कारण की या अगोदर देखील एकनाथ खडसे अमित शहा यांची देखील भेट घेऊन आले होते, तरी देखील हा पक्षप्रवेश आहे तो रखडलेला पाहायला मिळत होता. त्यामुळे पुन्हा एकदा भेटीमुळे आहे ते कुठेतरी चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे की एकनाथ खडसे भाजपमध्ये येणार का अशी चर्चा पुन्हा सुरू झालेली पाहायला मिळते. निश्चितच. मात्र या संदर्भात कोणती अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे का? कारण एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाला गिरीश महाजन यांचा सुद्धा विरोध असल्याचं आपण पाहिलेलं होतं आणि पुन्हा एकदा तशीच काहीशी चर्चा रंगली आहे. काय माहिती या संदर्भात? नक्कीच जर बघितलं असेल तर स्थानिक राजकारणामुळे कुठेतरी गिरीश महाजन यांचा खरं तर विरोध होता. कारण की गिरीश महाजन यांच्यावर देखील आहे ते एकनाथ खडसे यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केले होते. त्यामुळे आणि याच आरोपानंतरून एकनाथ खडसे यांच्यावर देखील आरोप झाल्यानंतर खडसेंनी शरद पवार यांच्या गटामध्ये आहे ते पक्षप्रवेश केला होता. मात्र निश्चितच गणेश, खरं तर जर खरंच यावेळेस नाथाभाऊंची घरवापसी होणार असेल तर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया ही महत्त्वाची ठरणार आहे, त्यांची भूमिकाही. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी. तर पुढे घेऊयात उर्वरित सर्व मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा टॉप 50 मध्ये. पुण्यात 75,000 लाडक्या बहिणींवर टांगती तलवार दिसतेय आणि त्या अपात्र ठरण्याची शक्यता आहे. कारण पुण्यात तब्बल 75,100 लाभार्थी महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर कार असल्याचं समोर आलं. जिल्हा परिषदेकडे त्यांची यादी आणि त्यानुसार अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहे. अमरावतीमध्ये लाडक्या बहिणींनी योजनेचे पैसे नाकारले. आतापर्यंत 14 लाडक्या बहिणींनी स्वतः अर्ज करून लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारला. लाभ न घेणाऱ्या महिलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अमरावतीमध्ये 7,08,187 महिला लाभार्थी आहेत. यातील 20,000 अर्ज बाद झालेले आहेत. आता पालकांच्या खिशाला आणखी कात्री बसणार आहे. कारण रिक्षा टॅक्सीनंतर शाळेच्या बसचा प्रवास महागणार आहे. शाळेच्या बसच्या भाड्यात 18% भाडेवाढ होईल अशी माहिती शालेय बस संघटनेनं दिली आहे. राष्ट्रीय महिला आयोग विवाहपूर्व समुपदेशन करेल. राष्ट्रीय महिला आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींपैकी 50% तक्रारी कौटुंबिक वादाच्या आहे. जोडप्यांना योग्य विवाहपूर्व समुपदेशन मिळावं, या तक्रारी कमी होतील या विश्वासावर आयोगानं ही मोहीम आखलेली आहे. पुण्याच्या जुन्नरमध्ये किल्ले शिवनेरीमध्ये होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त आता वाहतुकीत मोठे बदल झाले आहे. शिवजयंती उत्सवाच्या कालावधीत 18 ते 20 फेब्रुवारीला रात्री 12 पर्यंत जुन्नर परिसरात काही मार्गांवरती एकेरी वाहतुकीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
MSRTCच्या ठाणे विभागात 50 नव्या कोऱ्या लालपरी दाखल झाल्या। त्या सर्व बस लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडण्यात आल्या। ठाण्यातून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी झालेला आहे। सर्व गाड्यांमध्ये पुशबॅक आणि सीटजवळ चार्जर उपलब्ध करून दिल्यानं प्रवाशांना दिलासा मिळालेला आहे। मध्य रेल्वेने गर्दीचं नियोजन करण्यासाठी CSMT हैदराबाद आणि CSMT हैदराबाद हुसेन सागर या एक्सप्रेस गाड्यांच्या संरचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला। या संरचनेमुळे प्रवाशांची गर्दी विभाजित होण्यास मदत होईल आणि हे बदल 3 मार्चपर्यंत 16 डबे एक्सप्रेसनुसार होणार आहेत। एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी मोफत पास मिळतील। एका वर्षात 4 महिने मोफत पासचा लाभ घेता येणार आहे। कल्याण शिरोडवरील नेरजे पुलाच्या पुनर्बांधणीसाठी वाहतुकीत बदल झाला आहे। 5 फेब्रुवारी रात्रीपासून ते 10 फेब्रुवारीपर्यंत कल्याण शिरोडवर वाहनांना प्रवेश बंदी आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आता मोठागाव मानकोली पुलाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागानं केलं आहे। सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे, तर गेल्या 24 तासात सोन्याच्या किमतीत 1000 रुपयांची ऐतिहासिक वाढ झाली। जळगाव सुवर्णनगरीत आज सोन्याचे भाव 83,200 रुपयांवर गेले आहेत, तर GST सह सोन्याचे भाव 85,700 रुपयांवर गेले आहेत। रेल्वेमध्ये तब्बल 32,000पेक्षा जास्त विविध पदांसाठी भरती होईल आणि या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 असेल। केंद्र सरकारने आता कर्करोग आणि इतर गंभीर आजारांसाठी जी औषधं वापरली जातात त्यावरील आयात शुल्क माफ केलंय। जवळपास 36 कर्करोगांच्या औषधांवरील आयात कर माफ झाल्यानं रुग्णांना देखील दिलासा मिळाला आहे। औषधांवरील कर माफ केल्यानं आता यावेळेस रुग्णांना कमी किमतीत औषधं उपलब्ध होतील। औषधांवरील किमती कमी झाल्यानं अनेक रुग्णांना याचा फायदा होईल। अहिल्यानगरमध्ये आणखी 3 GBSचे संशयित रुग्ण आढळलेले आहेत। 3ही रुग्ण ग्रामीण भागातील असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे संशयित रुग्णांची संख्या 4 वर पोहोचली। 3 रुग्णांवर अहिल्यानगरमधल्या खासगी रुग्णालयात उपचार होत आहे, तर आपण पाहतोय एका रुग्णावर पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे। नांदेड जिल्ह्यात GBS सिंड्रोमचा एकही रुग्ण नाहीये, मात्र नांदेडहून पुणे आणि मुंबई या ठिकाणी ये जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे। त्यामुळे आपण खबरदारी म्हणून GB सिंड्रोमचा फैलाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज केली, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक नीलकंठ भोसीकर या डॉक्टरांनी दिली आहे। पुढची बातमी खास करून चहा प्रेमींसाठी आहे, कारण वाढत्या महागाईची झळ आता सर्वसामान्यांच्या आवडत्या चहाला बसली आहे। मुंबईसह राज्यभरात चहा 2 रुपयांनी महाग झालेला आहे। दुधापाठोपाठ चहा पावडर महागली आणि टी कॉफी असोसिएशन ऑफ इंडियानं चहाचे दर वाढवण्याचाच निर्णय घेतला। त्यामुळे आता 10 रुपयांच्या कटिंग चहासाठी 12 रुपये मोजावे लागणार असल्याचं कळतंय। आपण चहाचे भाव जे आहेत ते 2 रुपयाने वाढवतोय। त्याचं मुख्य कारण चहापत्ती म्हणजे टी पावडरचे भाव एक 20 to 24% वाढलेले आहेत। त्याकरता आपण हा डिसिजन घेत आहोत। ह्याचं मुख्य कारण की आपले जे टी लव्हर्स आहेत त्यांना एक चांगल्या प्रकारची चहा मिळावी, त्याकरता आपण हा डिसिजन घेत आहोत, कारण की ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे। तर अनेकांच्या दिवसाची सुरुवात या गोड चहाने होत असते, मात्र आता चहाचे भाव मात्र वाढणार आहे आणि त्यामुळे खिशाला कात्री बसणार आहे। यानंतर पुढे घेऊयात इतरही काही बातम्यांचा वेगवान आढावा। दिल्ली विधानसभेचं तख्त कोण जिंकणार याचा फैसला आज होणार आहे, कारण दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे। मतदान केंद्रांवर कुठलाही गोंधळ होऊ नये म्हणून कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे। भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला। या व्हिडिओमध्ये राहुल द्रविड नाराजीच्या स्वरात एका रिक्षा चालकासोबत भांडतोय। या मालवाहू रिक्षाने राहुल द्रविडच्या कारला धडक दिली आहे। त्यानंतरचा हा व्हिडिओ असल्याची माहिती सध्या समोर येते। राहुल सोलापूरकर यांच्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी कारवाई करावी अशी मागणी इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांनी केली। गंमत म्हणून केलेलं हे विधान निषेधार्ह आहे आणि त्यांच्यावर कारवाई करा असं सावंत म्हणाले।
राहुल सोलापूरकर यांनी शिवरायांवर केलेल्या वादग्रस्त विधानावर अमोल मिटकरी याशिवाय जितेंद्र आव्हाडांनी त्यांचा समाचार घेतला. शिवरायांबद्दल विधान करून इतिहासाचं विकृतीकरण करणारा हा राहुल कोण, हा सवाल आव्हाडांनी केलाय. तर राहुल यांनी आपण टकलू हैवान असल्याचं सिद्ध केलं, या शब्दात अमोल मिटकरींनी समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेत्यावर छगन भुजबळ चांगलेच संतापलेले. शिवरायांबद्दल वेडवाकडं बरळणाऱ्यांना वेड लागलंय अशा शब्दात भुजबळांनी आपला संताप व्यक्त केलाय. शिवाजी महाराजांबाबतच्या त्या वक्तव्याचा भरत गोगावलेंकडून निषेध केला जातोय. राहुल सोलापूरकरांना इतिहास समजला असेल तर त्यांनी जगाला सांगावं, असं प्रसिद्धीसाठी देखील काय पण बोलावं हे योग्य नाही, असा शेरा गोगावलेंनी ओढलाय. सोलापूरकर अभिनेता नसून मूर्खाची पिल्लावळे अशा शब्दात मराठा आंदोलक जरांगेंनी संताप व्यक्त केला. हे पिल्लावळ जाणून बुजून थोर नेत्यांबद्दल बोलतंय आणि त्यापुढे वक्तव्य करणाऱ्यांचे थोबाड फोडून त्यांचे कपडे पाडून त्यांना ठोकायला हवं, असंही जरांगे म्हणाले. राहुल सोलापूरकर यांचं भंडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील सदस्यत्व हे रद्द करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात मागणी केली जाते. या मागणीसाठी मराठा सेवकांनी संस्थेत आंदोलन केलं. राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केल्यानं त्यांचा निषेध केला जातोय. राहुल सोलापूरकर यांच्या वादग्रस्त विधानानं आता रायगडमध्ये निश्चित करण्यात आलाय. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडी ग्रामस्थांनी सोलापूरकरांच्या फोटोला जोडे मारत फोटोचं दहन केलं. त्यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. राहुल सोलापूरचं करायचं काय? प्रयागराजमधल्या कुंभमेळ्यामध्ये भूतानचे राजे जिम्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी संगमात स्नान केलं. यावेळेस त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ होते. दोघांनी गंगेची पूजा केली, आरती केली आणि त्यानंतर वांगचुक यांनी अक्षयवटचं दर्शन घेतलं. महाकुंभमेळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हजर राहणार आहे. तर या दरम्यान प्रयागराजच्या त्रिवेणी संगमात पवित्र स्नान देखील ते करतील. यानंतरची बातमी पुण्यातून, कारण पुण्यात गाड्यांची तोडफोड सुरू आहे. पुण्यातल्या बिव्वेवाडी परिसरात 50हून अधिक गाड्यांची तोडफोड झालेली आहे. घटनास्थळी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी पोहोचलेले आहेत. माझं दोनदा झालं, परत आता ही तिसरी वेळ आहे. वारंवार ते आमचं हे होतं, खालीपासून वरपर्यंत फोडत आले. किती वाजता झाले सर? आणि पहिली गोष्ट म्हणजे किती जण होते? किती जण होते तर आम्ही समोर हे केलं नाही, पण ते 2-3 जण होते असं सगळी लोक म्हणतात. तर पुण्यात वारंवार अशा प्रकारच्या घटना घडतात, त्यामुळे या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे का, अशीच चर्चा एकंदरीत नागरिकांमध्ये रंगलेली आहे. याशिवाय राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी ज्यांचा आढावा पुढे वेगवान स्वरूपात घ्यायचा आहे. 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये. यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. वाहन चालक हैराण झाले आहे. शहरात LIC चौक ते नगर परिषद परिसरामध्ये रस्त्याचं काम सुरू असल्यानं मुख्य सिग्नल बंद करण्यात आला. वाहनांना एकाच लेनवरून ये जा करावी लागते. रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांची आरोग्य देखील धोक्यात आलेले आहे. अंबरनाथमध्ये बिल्डरकडून खोदकाम सुरू असताना झाड कोसळल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या प्रकरणात आता अंबरनाथ नगरपालिकेने संबंधित बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना नोटीस बजावली. शिवाय अंबरनाथच्या एसपींनी आता शिवाजीनगर पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले. ₹5,000 लाच घेतल्याप्रकरणी कर निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. GST क्रमांक पूर्ववत सुरू करण्यासाठी लाच घेण्यात आली आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई सुद्धा केलेली आहे. जन्मदात्या दारुड्या बापाने पती पत्नीमध्ये झालेल्या भांडणाचा राग आपल्या मनात धरला आणि आपल्याच दोघा चिमुकल्यांना नदीत फेकलं. ही धक्कादायक घटना घडली आणि यात दोघा बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिकमध्ये घरातील आपापसातील वाद पराकुटीला गेलाय. नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या डोक्यात कोयता आणि कुकरच्या झाकणानं वार केलाय. यामध्ये पत्नीचा खून झालाय. गंगापूर रोडवरील DK नगरातील स्वस्तिक निवास सोसायटीत ही घटना घडली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातल्या वाकड परिसरामध्ये BMW कारने अचानक पेट घेतलाय. कार चालकानं वेळीच कार थांबवली आणि बाहेर पडला, त्यामुळे त्याचा सुदैवानं जीव वाचलेला आहे. आगीत कार जळून खाक झाली. कार चालकाचं नुकसान झालं. आगीचं कारण मात्र अद्यापही कळू शकलेलं नाही. विक्रोळी पूर्व टागोर नगर या ठिकाणी एका खासगी बसने रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तीला धडक दिली. यात तो व्यक्ती बस खाली आला, मात्र जमावाने बस उचलून बस खाली अडकलेल्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढलेलं आहे आणि यानंतर आक्रमक जमावानं बस चालकाला चोप दिलाय. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यात मोटरसायकल व स्वाराचा भीषण अपघात झाला. अपघातात मोटरसायकल घसरून युवकाचा मृत्यू झालाय. एक जण किरकोळ जखमी आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुद्धा केलेला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरल्या. किनवटवरून घाटंजी मार्गे यवतमाळकडे येणाऱ्या एसटी बसची दुचाकीला धडक बसली आणि अपघात झाला. या अपघातात दुचाकी स्वार ठार झालाय. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील माणोली ते दहेगाव परिसरातली ही घटना आहे. मयत नंदू चव्हाण हे जळका तालुक्यातील राळगावचे रहिवासी होते. ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक थेट ट्रॅव्हलरवर धडकला. यात 2 जण गंभीर तर 5 जण किरकोळ जखमी आहे. हा अपघात समृद्धी महामार्गावर नागपूर कॉरिडॉर परिसरात झालाय. पुण्यावरून प्रयागराजला जात असताना ट्रॅव्हल्सचा अपघात झालेला आहे आणि जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाने वानवडी आणि मोहम्मदवाडीत छापा टाकला. या कारवाईमध्ये 4,83,950 रुपये किमतीचे विदेशी मद्य जप्त करण्यात आलेले आहेत. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई झाली. उच्च प्रतीच्या विदेशी मद्याच्या एकूण 11 सीलबंद बाटल्याही जप्त करण्यात आल्या. जालन्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला असल्याचं बघायला मिळतंय. तर जालन्याच्या बावणे पांगरी शिवार जवळ ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. मयत महिला ही पोलीस दलात कार्यरत होती. छत्रपती संभाजीनगर शहरात एका बिल्डरच्या 7 वर्षीय मुलाचं अपहरण करून 2 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आलेली आहे. ही खळबळजनक घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी अख्खं शहर पोलीस दल मुलाला शोधण्यासाठी रस्त्यावर उतरलं. चौकाचौकात नाकाबंदी लावण्यात आलेली आहे. दिघा या ठिकाणी विष्णुनगर परिसरामध्ये रस्त्यावरून येणाऱ्या एका महिलेची सोनसाखळी चोरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चोरट्याच्या अंगाशी आलाय. दुचाकीवरून सोनसाखळी चोरताना महिलेने यावेळेस दुचाकी चालवणाऱ्या त्याच्या साथीदाराचा हात पकडला आणि दुचाकीला रस्त्यावर पाडलं. यामध्ये गळ्यात हात टाकणारा चोरटा तर पळाला, मात्र त्याचा साथीदार सापडला. गाडीचा 1 नंबर पण गायब केलाय. यवतमाळच्या वणीत शहरातील साधनकरवाडी या परिसरात घरफोडी झाली. चोरट्यांनी घरातून 14,80,500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या सोन्या चांदीच्या दागिन्यांचा यामध्ये समावेश दिसतोय. चोरट्यांच्या शोधासाठी 3 वेगवेगळी पथकंही गठीत करण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे. सामाजिक संस्थेमध्ये काम करत असल्याचं सांगून तरुणीने घरात घुसून ज्येष्ठ महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने जे आहेत ते चोरण्याचा प्रयत्न केला. महिलेचा आरडाओरडा ऐकून 2 तरुणांनी दार तोडत ज्येष्ठ महिलेची सुटका केली आणि तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन केलं. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार करून हत्या केल्या प्रकरणात नराधम विशाल गवळी आणि त्याची पत्नी तुरुंगात आहे. रविवारी पीडित कुटुंबियांच्या घराबाहेर काही तरुणांनी शिवीगाळ करत तोडफोड केल्याची घटना घडली. दरम्यान पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या प्रकरणी गवळीच्या 2 साथीदारांना अटक केली. हत्या करून अपघाताचा बनाव करणाऱ्या आरोपींचा प्रयत्न फसला. धाराशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून 24 तासात हत्येचा उलगडा करत आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. अनैतिक संबंधांच्या प्रकरणातून आरोपीने हत्या केल्याचं उघड झालं. संभाजीनगरच्या क्रीडा संकुल घोटाळा प्रकरणी आरोपी हर्षकुमारने ज्यांना पैसे दिले त्यांनी परत करावे, अन्यथा गुन्हे दाखल केले जातील अशा नोटिसा पोलिसांनी दिल्या. यामध्ये जवळपास 10 नातेवाईक आणि मित्रांचा समावेश आहे. या प्रकरणी हर्षसोबत 11 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.